दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमधून सोडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे कादवा नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात मंगळवारी परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने नाशिक येथील एमपीसीबी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी लखमापूर मोहाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत संबंधित कारखान्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। अन्यथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाला टाळे ठोकून चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। दिंडोरी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधून रासायनिक आणि दूषित पाणी थेट कादवा नदीत सोडले जात असल्याने गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि परिवर्तन कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य, शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित शासकीय यंत्रणांवर ही निष्क्रियतेच्या निषेधार्थ मंगळवारी परिवर्तन कामगार संघटनेच्या वतीने लखमापूर मोहाडी येथील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। परिवर्तन कामगार सेनेचा प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे व्हा, प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे व्हा। दिंडोरी तालुका प्रदूषण मुक्त झालाच पाहिजे। अरे कादवा नदी स्वच्छ झालीच पाहिजे, कादवा पाहिजे। हे एमपीसीबी ऑफिसचं करायचं काय? यावेळी परिवर्तन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरके यांच्या नेतृत्वात झालेल्या या धरणे आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा विशाल भदरके यांनी दिलाय। दिंडोरी तालुक्यातील काही आस्थापना या गेल्या 10 ते 20 वर्षापासून सातत्याने जल व वायू प्रदूषण करत आहेत। त्या संदर्भात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून दिंडोरी तालुक्यातील ज्या प्रदूषण करणाऱ्या आस्थापना आहेत यांच्या संदर्भात इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, पर्यावरण मंत्रालय असेल किंवा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालय असेल यांना सातत्याने अर्ज, निवेदन व ईमेल केलेले आहेत। गेल्या वर्षभरापासून ही लढाई प्रदूषण मुक्त दिंडोरी आणि प्रदूषण मुक्त कादवा नदी ही चालू असून या निवेदन आणि अर्जावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरण मंत्रालय यांनी कुठल्याही प्रकारचा कारवाई त्या अनुषंगाने अजून त्या आस्थापनांवर केलेली नाही। परिणामी दिनांक 12 मे 2026 रोजी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं। त्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री किल्लेदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही दिंडोरी तालुक्यामधील सर्व प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांची चौकशी करू आणि जो दोषी आढळेल त्याच्यावरती सक्त कारवाई करू। त्याच्यानंतर 6 जूनला पण आम्ही प्रदूषण करणाऱ्या आस्थापना शोधल्या, त्याचे पुरावे दिले। जीपीएसच्या फोटो सहित, व्हिडिओ सहित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुरावे देऊनही इथल्या एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी, मी तर म्हणेल भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई सदर आस्थापनांवर केली नाही। परिणामी जवळपास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर सहित 200 ते 300 एकर शेतजमीन नापीक झालेली आहे। बऱ्याच विहिरींमध्ये ते केमिकलचं सांडपाणी उतरलेलं आहे। त्याचबरोबर कादवा नदी जिच्या जीवावरती, कादवा नदीच्या जीवावरती जवळपास हजारो एकर शेतजमीन आहे। आजूबाजूला 150 ते 200 गाव आहेत। हे सगळे कादवा नदीवरती डिपेंड असून सुद्धा ती नदी 80 ते 90% प्रदूषित झालेली आहे। तिथले जलचर प्राणी हे मृत पावलेले आहेत। या सगळ्यांचे पुरावे एमपीसीबीला सातत्याने दिलेले आहेत, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। आणि म्हणून आज दिनांक 23 जून 2026 रोजी परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये, त्याचबरोबर लखमापूरचे भूमिपुत्र राकेशजी काळे यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून हे आजचं एक दिवसीय आंदोलन आम्ही इथे उभारलेलं आहे। आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण विभाग मंत्रालय यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर या प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना चौकशी करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा
येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण मंत्रालय यांनी घ्यावी. दरम्यान कादवा नदीत रासायनिक व दूषित सांडपाणी सोडणे तात्काळ बंद करावे आणि नदीचे पुनरुज्जीवन करावे. दिंडोरी तालुक्यातील वाढते वायू आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या आणि आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. प्रदूषणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल संबंधित उद्योगांकडून पर्यावरण नुकसान भरपाई एन्व्हायरमेंटल कम्पेन्सेशन कॉस्ट वसूल करावी. कादवा नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या करण्यात आल्या असून या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. मी परिवर्तन कामगार सेनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. सर्वप्रथम मी तुमच्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण बऱ्याच दिवसापासून आमचा दिंडोरी तालुका हा पूर्ण प्रदूषण युक्त झालेला आहे आणि कादवा नदी जी आहे ही पूर्ण प्रदूषण युक्त झालेली आहे आणि त्याच्यावर एक आवाज उठवायचा म्हणून तुम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आलात. सर्वप्रथम तुमचे आभार. गेल्या वर्षभरापासून आम्ही या MPCB ऑफिसला निवेदन देतोय, मेल करतोय, त्यानंतर फोन करतोय, ते फोन पण अटेंड करत नाही आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी देत नाही. आणि असं काही वाटतंय की कंपनीचे आणि यांचे काही आर्थिक लागेबंदी आहे की काय, आणि ते असल्या कारणाने आमच्या ह्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही की काय असं वाटतंय. मी तुमच्या सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती करेल, तुम्ही वाटल्यास आमच्याकडे या, आमच्या कादवा नदीची परिस्थिती बघा, आजूबाजूच्या विहिरी बघा, त्या विहिरीमध्ये उतरलेलं केमिकलचं पाणी असेल, नदी पूर्ण प्रदूषित झालेली आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी शेती काही दिवसानंतर नापीक होते की काय अशा पद्धतीने पण परिस्थिती झाली आहे. तर याच्यावरती कारवाई ह्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही आणि ते का करत नाही, तर त्यांच्यावरती काहीतरी आर्थिक एक रुमाल त्यांच्यावरती पडलेला असेल असं आम्हाला एकंदरीत वाटतंय आणि तो परिवर्तन कामगार सेना काढल्याशिवाय राहणार नाही. आता तरी आम्ही आज एक दिवसीय आंदोलनाच्या हिशोबाने मोजके पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या दिवशी आम्हाला गरज वाटेल त्या दिवशी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो साहेब की या ठिकाणी पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि बिराड आंदोलन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. इथंच कार्यालयाला आम्ही टाळे ठोकू आणि या ठिकाणी जेवण खावणं जे काय असेल झोपणं वगैरे, आणि आम्ही सर्व प्रदूषणातच राहतोय. पावसा पाण्याची आम्हाला तमाने, आम्ही पावसात बी राहू शकतो हेच या ठिकाणी सांगतो. नमस्कार. माझे नाव राकेश काळे, लखमापूर शेतकरी, परिवर्तन कामगार संघटना आणि इथं दिंडोरी तालुक्यातले जमलेले सर्व माझे शेतकरी मित्र. कादवा नदी जी दूषित होत चालली आहे याचा बंदोबस्त MPCBने लवकरात लवकर करावा हीच आमची अपेक्षा. आणि जर लवकरात लवकर होत नसेल तर आम्हाला पुढच्या याला सामोरे जायला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा आम्ही टाळे ठोकून चक्का जाम पण इथं करू, हे तर नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या तक्रारींकडे सातत्याने कानाडोळा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता आंदोलनाच्या पावित्र्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले असून कादवा नदी प्रदूषणाचा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.